आरोपीचे वकील खाडे जे आहेत त्यांनी व्हीसीवरून कोर्टाला त्यांचं विवेचन केलेलं आहे. एक कुलकर्णी वकील आहेत, त्यांनी पुण्यावरून व्हीसीवरच विवेचन केलेलं आहे आणि त्याचं उत्तर मी असं दिलेलं आहे की लॅपटॉप हा ॲडिशनल एव्हिडन्स म्हणून आम्ही कोर्टात दाखल केलेला होता. ॲडिशनल एव्हिडन्स कोर्टात देता येत नाही या मुद्द्यावर आरोपींनी प्राथमिक ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. तो आमचा ॲडिशनल एव्हिडन्स अर्ज न्यायालयाने मंजूर केला. लॅपटॉपमध्ये जे काही आहे ते पूर्ण पेनड्राईव्हवर आम्ही परावर्तित करून आरोपींना त्याच्या कॉपी देण्यात आलेल्या आहेत. क्लोन कॉपी सुद्धा जी मागण्यात येते ती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं कोर्टाचा रोजनामा हे सुद्धा मी कोर्टाला माझ्या सेसोबत दाखल केलेला आहे. त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे की क्लोन कॉपी आरोपीला देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जुने मुद्देच गेल्या वेळेस आदरणीय निकम साहेबांनी जे सांगितलं की तोच मुद्दा वारंवार या ठिकाणी जुने मुद्दे काढून ही ट्रायल विलंब करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण आरोपीच्या वकिलांकडनं जो डेटा आहे आतमधला लॅपटॉपमधला तो सगळा मागितला जातो. हो, जो डेटा आहे तो पूर्ण आम्ही त्यांना दिला आहे. आता जे आमच्याकडे नाही ते आम्ही देऊ शकत नाही. सीसीटीव्हीच्या कॉपी सुद्धा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत 10/4/25ला. 10/4/25ला जे सीसीटीव्ही जो आमचा अर्ज आहे त्याप्रमाणे त्या कॉपी आरोपीने देण्यात आलेल्या आहेत. विष्णू चाटेचा जेल ट्रान्सफरच्या अर्जाबद्दल माझं असं म्हणणं होतं की विष्णू चाटेचं रिमांड हे केस न्यायालयात निघालेलं होतं आणि तिथे विष्णू चाटेचाच अर्ज होता की मला लातूरला ठेवा. त्याच्यानंतर त्याने एक अर्ज बीडला दिला, तो अर्ज न्यायालयाने नामंजूर केलेला आहे. त्यामुळे आता हा सक्सेसिव्ह अर्ज म्हणजे पुन्हा पुन्हा त्या मुद्द्यावर अर्ज देता येणार नाही असं माझं सबमिशन आहे. पुढची सुनावणी 22 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. आज आरोपीच्या वतीने निर्णय अजून 3-4 अर्ज आलेले आहेत. त्याचा अभ्यास करून त्याचं म्हणणं मला दाखल करणे बाकी आहे. निकम साहेबांनी सांगितलं होतं की आरोपींकडून ही केस जी आहे ती पुढे ढकलण्याचा प्रयत्न विलंब तो आता कुठेतरी आता या प्रकरणाला गती मिळाली असं वाटतं, कारण कमी दिवसामध्ये आता तारखा नाही. आता हा न्यायालय आता लवकर तारखा ठेवतंय. त्याच्यावरून असं दिसतं की जे काही अर्ज येतील ते गतीनं त्या अर्जांचा निकाल लागेल आणि मॅटर पुढे जाईल असं वाटतंय.